पाहिजेत. फुले आंबेडकर प्रबोधन प्रतिष्ठान द्वारा संचालित संकेत माध्यमिक विद्यालय वाढवणा बंदी, तालुका झरी, जिल्हा यवतमाळ. मित्रांनो, ही जाहिरात यवतमाळ जिल्ह्यातील आहे. शाळेचे नाव दिले आहे संकेत माध्यमिक विद्यालय, ॲड्रेस वाढवणा बंदी, तालुका झरी, जिल्हा यवतमाळ. शिक्षण संस्थेचे नाव दिले आहे फुले आंबेडकर प्रबोधन प्रतिष्ठान. अल्पसंख्याक दर्जाप्राप्त, अंशतः अनुदानित. शाळेला 40% प्रत्यक्ष वेतन सुरू आहे. मित्रांनो, दिलेली शाळा, दिलेली संस्था अल्पसंख्याक दर्जाप्राप्त संस्था आहे, अल्पसंख्याक संस्था आहे, अंशतः अनुदानित आहे. अंशतः अनुदानित म्हणजेच शाळेला 40% अनुदान आहे, म्हणजेच शाळेला 40% प्रत्यक्ष वेतन सुरू आहे. रिक्त पदाचा तपशील या रकान्यात दिला आहे. अनुक्रमांक 1, वेतन श्रेणी S13 38,600 ते 1,22,800 इतके वेतन शिक्षक या पदासाठी मिळणार आहे. पदाचे नाव सहाय्यक शिक्षक. एक पद या ठिकाणी भरण्यात येत आहे. सहाय्यक शिक्षकाचे. प्रवर्ग खुला, जातीचा प्रवर्ग खुला, ओपनमधून ही जागा भरण्यात येत आहे. शैक्षणिक अर्हता किंवा शैक्षणिक पात्रता, एज्युकेशनल क्वालिफिकेशन BSc विज्ञान / गणित B.Ed, म्हणजेच BSc सायन्स / मॅथमॅटिक्स, त्याचबरोबर B.Ed. रिक्त पदाचे कारण राजीनाम्यामुळे. आधीच्या शिक्षकाने राजीनामा दिल्यामुळे पद रिक्त झाले आहे. इन्फॉर्मेशन सूचना. जाहिरात प्रसिद्धीपासून 10 दिवसापर्यंत आपला बायोडाटा कागदपत्रासह खालील पत्त्यावर पाठवावा. त्यातून योग्य उमेदवाराची निवड केल्या जाईल. तर उमेदवारांना सूचना आहे, जाहिरात प्रसिद्धीपासून म्हणजेच जाहिरात आज दिनांक 31 जुलै 2026 प्रसिद्ध झाली आहे. आजच्या दिवसापासून 10 दिवसापर्यंत उमेदवारांनी आपला बायोडाटा कागदपत्रासह खाली दिलेल्या पत्त्यावर पाठवावा. त्यातून योग्य उमेदवाराची निवड केल्या जाणार आहे. विनोद गानार, केअर ऑफ वंदन घरकुल कॉलनी, होंडा शोरूम मागे, मारेगाव, तालुका मारेगाव, जिल्हा यवतमाळ हा पत्ता दिला आहे. या पत्त्यावर आपला बायोडाटा उमेदवारांनी पाठवायचा आहे. अधिक माहितीकरिता संपर्क क्रमांक दिला आहे. मोबाईल नंबर, पहिला संपर्क क्रमांक 9423435114 आणि दुसरा संपर्क क्रमांक आहे 8483827879. जाहिरात क्रमांक 2, शिव छत्रपती शिक्षण संस्था संचलित राजश्री शाहू महाविद्यालय लातूर स्वायत्त. मित्रांनो, महाविद्यालयाचे नाव दिले आहे राजश्री शाहू महाविद्यालय लातूर जिल्ह्यातील ही जाहिरात आहे. पाहिजेत थेट मुलाखत. प्रत्यक्ष मुलाखत किंवा थेट मुलाखत या ठिकाणी घेतली जाणार आहे. संदर्भ माननीय सहसंचालक उच्च शिक्षण नांदेड यांचे पत्र, जाव क्रमांक दिला आहे. दिनांक आहे 29 जुलै 2026. शैक्षणिक वर्ष 2026 ते 27 करिता, शैक्षणिक वर्ष 2026 ते 2027 करिता अनुदानित घड्याळी तासिका तत्वावर पदवी वर्गासाठी अधिव्याख्यातांची खालील रिक्त पदे भरावयाची आहेत. तर मित्रांनो, या ठिकाणी शैक्षणिक वर्ष 2026 ते 2027 करिता अनुदानित महाविद्यालयात घड्याळी तासिका तत्वावर पदवी वर्गासाठी अधिव्याख्यातांची खाली दिलेली रिक्त पदे भरण्यात येत आहे. इच्छुक व पात्रताधारक उमेदवारांनी शैक्षणिक पात्रतेच्या छायांकित प्रतीसह खालील तारखेस किंवा वेळेत महाविद्यालयात मुलाखतीस उपस्थित राहावे. तर जे कोणी इच्छुक उमेदवार आहेत आणि पात्रताधारक उमेदवार आहेत, अशा इच्छुक व पात्रताधारक उमेदवारांनी शैक्षणिक पात्रतेच्या छायांकित प्रतीसह खाली दिलेल्या तारखेस / वेळेत महाविद्यालयात मुलाखतीस उमेदवारांनी उपस्थित राहायचे आहे. रिक्त पदाचा तपशील या रकान्यात दिला आहे. अनुक्रमांक, विषय अनुदानित CHB क्लॉक अवर बेसिस, तासिका तत्वावर, दिनांक व वेळ. अनुक्रमांक 1, विषय सब्जेक्ट मराठी, 1 जागा भरण्यात येत आहे CHB तत्वावर. त्यानंतर आहे अनुक्रमांक 2, विषय सब्जेक्ट हिंदी, 1 जागा भरण्यात येत आहे. त्यानंतर अनुक्रमांक 3, विषय संस्कृत, 2 जागा भरण्यात येत आहे संस्कृत विषयाच्या. त्यानंतर अनुक्रमांक 4, विषय समाजशास्त्र सोशलॉजी, 1 जागा भरण्यात येत आहे सोशलॉजी या विषयाची. त्यानंतर अनुक्रमांक 5, विषय अर्थशास्त्र इकॉनॉमिक्स, 1 जागा भरण्यात येत आहे. त्यानंतर अनुक्रमांक 6, विषय भूगोल जॉग्राफी,
2 जागा भरण्यात येत आहे भूगोल या विषयाच्या. त्यानंतर अनुक्रमांक 7 विषय वाणिज्य 1 जागा भरण्यात येत आहे कॉमर्स या विषयाची. त्यानंतर अनुक्रमांक 8 विषय रसायनशास्त्र केमिस्ट्री या विषयाच्या एकूण 4 जागा भरण्यात येत आहे CHB तत्वावर. त्यानंतर अनुक्रमांक 9 विषय इलेक्ट्रॉनिक्स 2 जागा भरण्यात येत आहे इलेक्ट्रॉनिक्स या विषयाच्या. त्यानंतर अनुक्रमांक 10 विषय वनस्पतीशास्त्र बॉटनी 2 जागा भरण्यात येत आहे. त्यानंतर अनुक्रमांक 11 विषय प्राणीशास्त्र झुऑलॉजी 1 जागा भरण्यात येत आहे. त्यानंतर अनुक्रमांक 12 विषय मत्स्यशास्त्र फिशरी 2 जागा भरण्यात येत आहे. अशा एकूण अनुक्रमांक 1 ते 12 एकूण 20 जागा या ठिकाणी भरण्यात येत आहे अनुदानित CHB तत्वावर. मुलाखतीचा दिनांक व वेळ सोमवार दिनांक 3 ऑगस्ट 2026 सकाळी 9 वाजता मुलाखत घेतली जाणार आहे. 3 ऑगस्ट 2026ला वार आहे सोमवार आणि वेळ आहे मुलाखतीची सकाळी 9 वाजता. इन्फॉर्मेशन सूचना टिप 1 अनुदानित पदवी अधिव्याक्यतासाठी नेट एक्झाम उत्तीर्ण किंवा पात्र किंवा सेट एक्झाम उत्तीर्ण किंवा पात्र किंवा PhD उमेदवार उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे. 2 महाराष्ट्र शासन निर्णय क्रमांक दिला आहे आणि दिनांक आहे 14/11/2018 व शासन निर्णय दिनांक 22/10/2021 व शासन निर्णय दिनांक 17/10/2022 व शासन निर्णय दिनांक 27/3/2023 अन्वये अनुदानित पदवी अधिव्याक्यतासाठी अटी व शर्ती लागू राहतील. तर या ठिकाणी दिलेल्या दिनांकानुसार आणि शासन निर्णयानुसार दिलेल्या शासन निर्णयान्वये दिनांकानुसार अनुदानित पदवी अधिव्याक्यतासाठी अटी व शर्ती लागू राहणार आहे. 3 विभागीय सहसंचालक उच्च शिक्षण नांदेड विभाग नांदेड यांचे नाहरकत प्रमाणपत्रातील अटी व शर्तीनुसार संबंधितांचे मानधन शासनाकडून आर्थिक तरतूद मंजूर झाल्यानंतर अदा करण्यात येईल. तर या ठिकाणी विभागीय सहसंचालक उच्च शिक्षण नांदेड विभाग नांदेड यांचे नाहरकत प्रमाणपत्रातील अटी व शर्तीनुसार संबंधितांचे मानधन म्हणजेच अधिव्याक्यतांचे मानधन शासनाकडून आर्थिक तरतूद मंजूर झाल्यानंतर अदा करण्यात येईल म्हणजे देण्यात येईल. 4 नियमित सहाय्यक प्राध्यापक पदांची विहित भरती प्रक्रिया पूर्ण करून ते संबंधित विषयाच्या पदावर रुजू होताच त्या विषयाकरिता तासिका तत्वावर नेमणूक केलेल्या अध्यापकाची सेवा आपोआप संपुष्टात येईल. महत्त्वाचा मुद्दा आहे. नियमित सहाय्यक प्राध्यापक पदांची विहित भरती प्रक्रिया पूर्ण करून ते संबंधित विषयाच्या पदावर रुजू होताच त्या विषयाकरिता तासिका तत्वावर म्हणजे CHB बेसिसवर नेमणूक केलेल्या अध्यापकाची सेवा आपोआप संपुष्टात येईल. म्हणजे ज्या जागा आता CHB तत्वावर भरण्यात येत आहे त्या जागा नियमित सहाय्यक प्राध्यापक पदांची विहित भरती प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर संबंधित विषयाच्या पदावर नियमित सहाय्यक प्राध्यापक रुजू होताच आता भरण्यात येणाऱ्या CHB तत्वावर जे काही अधिव्याक्यतांची पदे भरण्यात येणार आहे त्यांची सेवा आपोआप संपुष्टात येईल किंवा येणार आहे. प्राचार्य सचिव. तर ही होती मित्रांनो सविस्तर जाहिरात. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि अशात नवनवीन माहितीसाठी सचिन मुरार एज्युकेशन या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.